महिलेला गुंगीचं औषध देत तिच्यावरती बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकचा भोंदू बाबा अर्थात बलात्कारी बाबा अशोक खरात याला नाशिकच्या पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्यावरती सध्या त्याची जोरदार चौकशी सुद्धा एसआयटी कडून केली जाते आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आहेत। ताई, बघतोय की हा जो भोंदू बाबा आहे त्याच्यावरती आता एसआयटी कडून चौकशी आहे। 14 अर्थात 24 तारखेपर्यंत त्याला एसआयटीने जी आहे ती पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचं सुद्धा नाव आलेलं होतं। त्यांना महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला। तुम्ही मागणी करताय की त्यांना सह आरोपी करा, का करता? भोंदू बाबा अशोक खरातचा जो काही बलात्काराचा गुन्हा जगासमोर आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 500 ते 600 व्हिडिओ आहेत की त्याच्यात महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। आता रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा का लागला? कारण का त्या संविधानिक पदावर तिथं होत्या आणि संविधानिक पदावर असताना त्यांनी त्या भोंदू बाबाला वाचवण्यासाठी पोलिसांशी पत्रव्यवहार केला होता, पोलिसांना कॉल केले होते। त्यामुळे त्यांना या प्रकाराची माहिती होती। त्या भोंदू बाबाच्या ट्रस्टवर त्या सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना आरोपी करणं गरजेचं आहे। त्यांना ज्ञान प्राप्त होतं की या भोंदू बाबाने असा काही प्रकार केलेला आहे, त्याच्यासाठीच तर त्यांनी पोलिसांवर दबाव आणला। हा कुठल्या पक्षाचा, जातीचा, पंथाचा, कुणाच धर्माचा विषय नाही। हा महिलांना सुरक्षता संरक्षण देण्याचा विषय आहे आणि त्या पदावर होत्या, त्यांनी तो केला नाही म्हणून त्यांनी जे गैरकृत्य केले ते गैरकृत्य कायद्याच्या नुसार त्यांचा जो सहभाग दिसतोय कलम 120 ब नुसार त्यांना अटक करण्यात यावी। सरळ सरळ आहे, कुणाचा याच्यात कसलाही संबंध नाही। आणि जर त्या म्हणत असतील की मी सॉफ्ट महिला टार्गेट केलं जातं, तुम्ही महिला असून महिलांवर अत्याचार होताना बघितलेले, तुमच्याकडे महिलांची जबाबदारी दिलेली असून सुद्धा तुम्ही कर्तव्यात कसूर केले, तुम्ही केली, मग तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। ज्या इतर सेलिब्रिटी किंवा राजकारण्यांचा फोटो दिसतोय त्यांचा इन्व्हॉल्वमेंट किंवा त्यांचा हस्तक्षेप तुमच्या एवढा आहे का, हाही तपासला जाईल। समजा उद्या मी तिथे गेले असते आणि माझा फोटो असता, मी त्याला मदत केली आहे का, त्याच्यानुसार मला आरोपी केलं जातं। कुठली सहानुभूती घेताय तुम्ही? मग का पदावर बसलात? पदाच्या जर गरिमा जपता आली नाही, पदाचा कायदेशीर वापर करता आला नाही, तुम्हाला तर माननीय अजितदादांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खूप मोठी संधी दिली, तुम्ही संधीची माती केली। त्याला पक्ष काय करणार, त्याला आम्ही काय करणार? आता दुसरी एक बाब म्हटलं तर तुम्ही त्यांना जे आहे ते आरोपी करा असं म्हणताय, त्यांच्याकडे भरपूर माहिती जी आहे त्या कॅप्टन खरात प्रकरणामध्ये असू शकते असं तुम्हाला वाटतं? 100%। अहो, त्या या गुन्ह्याच्या मेन सूत्रधार आहेत। कारण का जो व्हिडिओ आला, ती जी महिला पोलीस स्टेशन मध्ये गेली तेव्हा चाकणकरांचा फोन गेलता। चाकणकरांनी राज्य महिलाच्या अध्यक्ष म्हणून काय सांगायला पाहिजे होतं, त्या महिलेकडनं तपास करून त्या आरोपीच्या मुसक्या आवळा। त्यांनी काय सांगितलं, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याला चोप द्या आणि खराताला जे ब्लॅकमेल करतायत त्या मुलांना मारा। संविधानिक पदाचाच वापर केला ना, महिला आहे म्हणूनच केला ना, सांगा ना मला। तुम्ही जे प्रश्न विचारतात त्याचंच मी तुम्हाला कायदेशीर उत्तर देते, थोतांड व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरचं उत्तर देत नाहीये। बर, मी हा गुन्हा केला आणि मी या जातीची आहे म्हणून मला माफ करा, असं होतं कायद्यात? किंवा जे पुरुष त्यांची बाजू घेतात त्यांनी त्यांच्या घरातली महिला पहिली चाकणकर ताई सोबत पाठवावी काम करण्यासाठी आणि मग तोंड उघडावं। सोपं वाटतं का तुम्हाला या सगळ्या गोष्टी? अख्खा महाराष्ट्र हादरलेला आहे, सगळे परिवार चिंतेमध्ये आहे। एवढ्या त्या भोंदू बाबांनी प्रत्येक महिलेला गुंगीत औषध देऊन अन्याय अत्याचार केलेला आहे। जर त्यांना असं आपण समजू, चाकणकरांना माहित नव्हतं की भोंदू बाबा त्या प्रवृत्तीचा आहे, पण समोर आल्यावर तर तुम्ही कारवाई करायला पाहिजे होती। त्यासाठी तर तुम्ही महिला म्हणून होतात, त्यासाठी तर तुमच्याकडे संविधान म्हणून पद होतं। मग तेव्हा कुठे गेलं मी महिला होते म्हणायचं? तेव्हा कुठे गेलं सॉफ्ट टार्गेटचा विषय तुमचा?